मस्जिद ट्रस्टने पुणे जिल्हा न्यायालयात केस दाखल केली आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार रहीस सुणके आणि त्यांचे भाऊ आणि सुणके यांच्यावर बेकायदेशीर अतिक्रमणाचे गंभीर आरोप आहेत। पेन्शनवाला मस्जिद नानापेठ ट्रस्टच्या मालकीच्या जागेवर कोर्टाचा आदेश फक्त कागदावरच राहणार का प्रशासन शेवटी आपलं कर्तव्य पार पाडणार? नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लोक। आजचं वास्तव वेदनादायक आहे। आज लोक रस्ते सोडत नाहीयेत, सरकारी जागा सोडत नाहीयेत आणि आता मंदिर मस्जिद यांच्या पवित्र जागाही सोडत नाहीयेत। आज प्रश्न धर्माचा नाहीये, आज प्रश्न आहे विश्वास सुरक्षित आहे का, न्याय अजून जिवंत आहे का? आज आम्ही भेट देऊन आलो आहोत पेन्शनवाला मस्जिद नानापेठ येथे ट्रस्टच्या मालकीच्या जागेवर। पण आज याच जागेवर कोंढवा येथील प्रभाग 19 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार रहीस सुणके आणि त्यांचे भाऊ आणि सुणके यांच्यावर बेकायदेशीर अतिक्रमणाचे गंभीर आरोप आहेत। हे आरोप आम्ही लावत नाहीत, हे आरोप न्यायालयाच्या फाईल मध्ये नोंदवलेले आहेत। मस्जिद ट्रस्टने पुणे जिल्हा न्यायालयात केस दाखल केलेली आहे। प्रतिवादी म्हणून रहीस सुणके आणि अनिस सुणके या दोघांची या केसच्या रेकॉर्डमध्ये नावं आहेत। दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला आहे, सदर जागा तात्काळ खाली करण्यात यावी। मग आज प्रश्न कायद्याचा नाही, कोर्टाचा आदेश देऊनही ही मस्जिदची जागा खाली का नाही? देवाच्या घरासाठी सुद्धा कायदा चालत नसेल तर सामान्य माणसाला न्याय कुठे मिळणार? आज आम्ही भेट देऊ पेन्शनवाला मस्जिद नानापेठ ट्रस्टच्या मालकीच्या जागेवर। ही फक्त मोकळी जमीन नाही, ही नमाजासाठी डोकं झुकवलेली, दुआसाठी हात उचललेली आणि विश्वासाने जपलेली जागा आहे। पण आज या जागेवर माजी नगरसेवक रहीस सुणके आणि त्यांचे भाऊ अनिस सुणके यांच्यावर बेकायदेशीर अतिक्रमणाचे गंभीर आरोप आहेत। या दोघांची नावे केसच्या रेकॉर्ड मध्ये आहेत। दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला। मस्जिद ट्रस्टने पुणे जिल्हा न्यायालयात केस दाखल केली आहे। प्रतिवादी म्हणून रहीस सुणके आणि अनिल सुणके या दोघांची नावे केसच्या रेकॉर्ड मध्ये आहेत। दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला, सदर जागा तात्काळ खाली करण्यात यावी। मग आज प्रश्न फक्त कायद्याचा नाही, कोर्टाचा आदेश होऊनही ही मस्जिदची जागा खाली का नाही? देवाच्या घरासाठी सुद्धा कायदा बदलले नाही तर सामान्य माणसाला न्याय कुठे मिळणार? सुरुवातीला जागा होती 10 बाय 10 फूट, नंतर ती झाली 20 बाय 20 फूट आणि आज सुमारे 5000 स्क्वेअर फूट मस्जिद ट्रस्टच्या जागेवर अतिक्रमण। ही वाढ रातोरात झाली नाही, ही वाढ वर्षानुवर्ष झाली आहे आणि त्या काळात प्रशासनाने डोळे मिटून घेतले। या जागेची नोंद दिवंगत तलत परवीन रशीद सुणके यांच्या नावावर होती। त्या आज हयात नाही, तरी सुद्धा मृत व्यक्तीच्या नावावरची कागदपत्रे पुढे करून आजही मस्जिदच्या जागेवर ताबा ठेवला जातो। मृत व्यक्तीच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी चालते का? गरिबांच्या, ट्रस्टच्या आणि देवाच्या जागेसाठी कायदे वेगळे असतात। कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग 19 क गटाचे उमेदवार रहीस सुणके आणि सर्वोच्च न्यायालय सांगतं, जर कोणताही लोकप्रतिनिधी किंवा उमेदवारावर अतिक्रमणाचा गुन्हा प्रलंबित असेल तर त्याची उमेदवारी रद्द होऊ शकते। मग प्रश्न केवळ राजकीय नाही, हा नैतिकतेचा प्रश्न आहे। पक्षाला हे माहिती असूनही शांत का? प्रशासन अजूनही गप्प का? आणि निवडणूक जवळ आली की न्याय थांबतो का? आज आम्ही इथे सत्य मांडत आहोत, कारण आज गप्प बसलो तर उद्या कोणाच्याही श्रद्धेची जागा सुरक्षित राहणार नाही। कोर्टाचा आदेश फक्त कागदावरच राहणार का प्रशासन शेवटी आपलं कर्तव्य पार पाडणार? कायदा सगळ्यांसाठी समान आहे का, की तो फक्त कमजोरांसाठीच आहे? आम्ही प्रश्न विचारत राहणार, कारण ही फक्त जमीन नाही, हा विश्वास आहे, हा न्याय आहे आणि ही आपल्या लोकशाहीची खरी कसोटी आहे। तुम्ही विचार करा, हे उमेदवार नगरसेवक नसताना अतिक्रमण करून जागेवर ताबा मिळवत आहेत। जर पद आलं तर काय चित्र बदलेल याचाही विचार करण्याची खरंच गरज आहे। आणि यासाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक, कारण पुणे लोक कायम दाखवत असतं खरी बाजू, खरा चेहरा।